नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आणि कला या दोघांच्या हाताने आता ही महाशंकराची पूजा होते, अभिषेक होतो, आरती होते। तेव्हा मात्र आता आबा अगदी खुश होऊन आपल्या कला आणि अद्वैत या दोघांकडे पाहत असतात आणि महादेवाला हात जोडून प्रार्थना करतात की हे महादेवा, माझ्या मनामध्ये जी भीती होती भीती तू खोदून काढतो आणि खरंच महादेवा माझ्या अद्वैत आणि कलाचा संसार सुखाचा होऊन दे। त्या दोघांच्या नात्यामध्ये कोणतंही असं विघ्न नको, त्यांचा संसार सुखाचा होऊन दे आणि काही विघ्न त्यांच्या आयुष्यामध्ये आलं असेल तर ते विघ्न दूर होऊन दे। म्हणून आबांना आता जो काही महादेवाचा हार, तो अभिषेकाचा हार कला आणि अद्वैत या दोघांच्या गळ्यात पडल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात। आबांना खूप असा आनंद झालेला असतो, म्हणून आपल्या कला आणि अद्वैत साठी देवाकडे प्रार्थना करतात। तेव्हा आता सर्वजण हर हर महादेव असं म्हणून सर्वजण आता देवाला म्हणजे महादेवाला हात जोडतात। तेव्हा कला सुद्धा अगदी खुश असते आणि तिचे सुद्धा डोळे अगदी अंतकरणातून भरून येतात। तेवढ्यात लगेच काजल आता सोम बरोबर धावतच येते आणि सोमला थँक्यू बोलते। तेव्हा आता लगेच सोम मात्र तिच्याशी बोलायला तयार नसतो आणि काजल म्हणते की खरंच थँक्यू, कारण तू मला सोडायला येतो म्हणून। तर सोम रागाने म्हणतो की हे बघ, मला आबांनी सांगितलं म्हणून मी येतोय। तेव्हा आता काजल म्हणते की सोम काय रे, काय झालं, तू असं का वागतोस? आपण तर तुझ्याशी बोलण्याचा इतका प्रयत्न करतोय, तुझ्या मागे मागे करतो, परंतु तू एक असं आहे की माझ्याशी ढुंकून सुद्धा बघत नाही आणि बोलायचं तर लांबच राहिलं, बोलायला सुद्धा तू माझ्याशी तयार नाहीत। नक्की असं काय झालं की तू माझ्याशी इतका दूर झाला म्हणून? अरे बोल ना काहीतरी। तेवढ्यात मात्र आता अनामिकाचा आता ह्या सोहमला कॉल येतो आणि काजल ही त्याच्याजवळ बोलतच असते। तेव्हा आता सोहम मुद्दाम हसून फोन घेतो आणि बोल ना अनामिका असं काजल समोर म्हणतो। तेव्हा आता अनामिका म्हणते की सॉरी, अरे सोहम मी नाही येऊ शकले कार्यक्रमात। कसा झाला कार्यक्रम, ऑल गुड का? तेव्हा आता सोहम म्हणतो की सगळं काही छान आणि उत्तम झालं। तेव्हा आता काजल या दोघांच्या गप्पा ऐकत असते। काजल विचार करते की नक्की सोहम कोणत्या तरी मुलीशी बोलतोय। तेव्हा सोहम म्हणत असतो की अगं तू आली नाही, सगळ्या काही गोष्टी तू मिस केल्यात आणि तू जर इकडे आल्या असती तर तुला सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळालेल्या असते। तेव्हा आता अनामिका म्हणते की आय एम शुअर, आणि खरंच एक काम कर, जेव्हा आपण उद्या भेटू तेव्हा तू मला नक्की सविस्तर सगळं काही सांग की काय काय झाले ते। तेव्हा आता सोहम विचारतो की म्हणजे काय, उद्या भेटायचं? तेव्हा अनामिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे बापरे, खरंच सोहम मी तर तुला विचारलंच नाही की उद्या भेटायचं म्हणून, आणि भेटायचं का उद्या असं विचारते। तेव्हा आता सोहमला सुद्धा हसायला येतं। सोहम म्हणतो की चालेल, उद्या आपण नक्की भेटूयात। तेव्हा मात्र आता काजल ही सोहमकडे अगदी रागाने पाहत असते। तर अनामिका म्हणते की हो हो चालेल, आपण उद्या नक्की भेटूयात, आणि दोघंही एकमेकांना बाय करतात आणि सोहम आता इतका खुश होतो, मुद्दाम तो काजल समोर आता त्याचं हे अनामिकाशी काहीतरी असं नातं आहे आणि इतकी छान अशी फ्रेंडशिप आहे असं दाखवतो आणि आता फोन ठेवतो। आता काजल पुन्हा सोहम जवळ येते आणि सोहमला सोहम असं म्हणते। तेव्हा सोहम मात्र रागाने, हे बघ काजल, मी तुला टाळतो कारण मला तुझ्याशी नाही बोलायचं, प्लीज तू तमाशे करू नकोस। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर काजलला खूप असं वाईट वाटतं। काजल म्हणते की काय तमाशे? तेव्हा सोहम म्हणतो की प्लीज आबांनी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच मला करून दे, बाकी काही असं करू नको, म्हणून तो प्लीज प्लीज करत आता लगेच बाहेर निघून जातो। तेव्हा काजल विचार करते की अनामिका, मग ही अनामिका मुलगी कोण आहे बरं, आणि हा तिच्या प्रेमात पडला म्हणून टाळतो का मला, आणि तिला भेटण्याचा प्लॅन हा माझ्या समोर करतो, याला काहीच कसं वाटत नाही, म्हणून आता काजलच्या मनाला एक असं वाईट वाटतं। तेव्हा आता काजलला खूप असं टेन्शन येते। त्यानंतर आता सोहम तिला बाई करून घेऊन घरी सोडवायला येतो। काजल गाडीच्या खाली उतरते आणि सोहमला विचारते, ते मगाशी अनामिका असं तिला अनामिकाबद्दल विचारायचं असतं, परंतु सोहम तिच्याशी काही न बोलता लगेच आपली बाईक स्टार्ट करतो आणि तेथून निघून जातो। काजल, सोहम थांब ना, काजल असं म्हणत असते की सोहम थांब ना, परंतु सोहम आता ऐकायला सुद्धा तयार नसतो आणि ह्याच गोष्टीचं काजलला आणखीनच वाईट वाटतं। त्यानंतर आता रात्र झाल्यानंतर कला आणि अद्वैत आपापल्या रूम मध्ये येतात। कला ही तिला झोपण्याची तयारी करत असते आणि अद्वैत सुद्धा आपला बेड व्यवस्थित करत असतो। तेव्हा आता ही दोघे एकमेकांच्या समोर येतात आणि ते पण एका सोबतच। तेव्हा आता एकमेकांकडे पाहतात। तेव्हा कला ही थोडंसं बाजूला होते आणि अद्वैतला म्हणते की तू जा अगोदर। तेव्हा
अद्वैत जातो, त्याला जे काही लागत असते ते तो घेतो आणि कला ही आपली चादर कपाटातून घेते आणि परत दोघे एकमेकांच्या समोर येतात आणि काही न बोलता परत बाजूला होतात आणि आपापल्या जागी जातात। तेव्हा कला ही आपली चादर अंगावर घेते आणि अद्वैतला म्हणते की माझं झालेलं आहे, तू दिवे बंद करू शकतो। तेव्हा कला ही खाली झोपते आणि ती अद्वैत बद्दल विचार करत असते की अद्वैत नेमकं तिला काल काय बोललेला असतो। तेव्हा अद्वैत तिला म्हणलेलं असतो की हे बघ, आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर वेगळं व्हायचं, त्यानंतर तुला तुझा मार्ग मोकळा असेल आणि मला माझा मार्ग हा मोकळा असेल। आपण जर एकमेकांशी कम्फर्टेबल नसलो तर पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम तर येणारच। तेव्हा तो जेव्हा त्यांचं लग्न होत होतं आणि कलाला म्हटलेलं असतो हे लग्न फक्त आणि फक्त मी माझ्या आबांसाठी करतो। आता ह्या सर्व विचाराने कलाला काही झोप येत नसते आणि जो काही आज मंदिरात घडलेला प्रकार आहे, महादेवाने साक्षात जो काही संकेत दिलेला आहे म्हणजे तो अभिषेकाचा हार डायरेक्ट या दोघांच्या म्हणजे या जोडीच्या गळ्यात येऊन पडला। मग नक्की हा सगळ्या मागे देवाचा काय संकेत असेल? एकतर देव त्यांना वेगळं होणार नाही असा संकेत देतो आणि दुसरीकडे मात्र अद्वैत हा वेगळं होणार आहे याचं कारण आता कलाला सांगत असतो। या द्विधा मनस्थितीने आता कलाला काही झोप येत नसते आणि जेव्हा मात्र एकदा अद्वैतचा हात कापलेला असतो आणि त्याच्या हातातून रक्त येत असते, कलाने त्याचा हात धरलेला असतो, बघू मला हात, परंतु अद्वैत रागाने हात बाजूला घेतो आणि तेव्हा त्या हाताचं जे काही रक्त आहे तर ते आता कलाच्या कपाळी लागलेलं असतं। कलाला ते सर्व आठवते, तिला झोप काही येत नाही, ती लगेच उठते आणि एक एक पायरी उतरून ती खाली आपल्या हॉलमध्ये येत असते आणि तेव्हा मात्र आता तिला अद्वैत बरोबरचे सगळे काही क्षण आठवतात आणि जेव्हा आता कलाच्या पदराची गाठ ही अद्वैतच्या हातामध्ये पॅक गुंतलेली असते तर रजनी तेव्हा म्हटलेली असते की ही गाठ अंबाबाईने बांधलेली आहे, ती कधीही सुटणार नाही, उलट घट्ट होईल। तेव्हा मात्र आता अद्वैत आणि कला ती सोडवण्यासाठी अगदी दोघेही प्रयत्न करत असतात। या सगळ्या क्षणाचा आता कलाला आठवण होत असते आणि आबाने सुद्धा तोड भरून अगदी 52 नंबरी सोन्याच्या जे काही हिरा असतो ती जोडीचं अगदी कौतुक केलेलं असतं, तशी असते तुमची जोडी, असं कौतुक सुद्धा कलाला प्रत्येक आता आठवतं आणि तेवढ्यात मात्र कला आता ही अगदी तेथे विचार करत करत बसलेलीच असते। परंतु कलाला मात्र आपलं जे काही दुसरं मन आहे तर ते दुसरं मन आता अगदी कला समोर आलेलं दिसतं आणि ती दुसरी कला आता कलाला म्हणत असते की हे बघ, खरं तर मला येथे यायचं नव्हतं, परंतु तू येथे मला बसलेली दिसली आणि ते पण विचार करताना तू मात्र खूप अशी भरकटलेली आहे। तर कला म्हणते की हो, मी भरकटलेली नाही, खूप अशी गोंधळलेले आहे। तेव्हा ती दुसरी कला म्हणते की अगं पण या गोंधळावर तुझ्याकडे उपाय नाही का? तेव्हा कला ही गोंधळून जाते, कला म्हणते की नाही, हे बघ, मला खूप असं अस्वस्थ वाटतं, माझ्याकडे नाही असं काही उपाय, असं ती वैतागून म्हणते। सगळं काही संपल्यासारखं हतबल वाटतं। तेव्हा आता तिचं दुसरं मन तिला सांगते की हे बघ, तू जरा हतबल होऊ नको, जरा नॉर्मल हो, अगं किती जड शब्दामध्ये तू आता हे प्रयत्न करते, अगं थोडी रिलॅक्स हो, चिल घे जरा आणि मग विचार कर, हवं तर तू चिप्स खा, हे घे, म्हणून चिप्सची वाटी ती आता कलाला देते। परंतु कला म्हणते की नाही, मला काही नको, परंतु तुम्हाला सांग बरं मी काय करू? ते हे चांदेकर जे काही बोलतो ना ते माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, नेमकं मी काय करू अशी माझी अवस्था झाली आणि मला हे सुद्धा मान्य आहे की तो जे काही बोलतो ना ते अगदी बरोबर आहे, कारण तो एक वेगळा व्यक्ती आहे आणि मी सुद्धा एक वेगळी व्यक्ती आहे। पण हे बरोबर तर आहे, परंतु जरी ही व्यक्ती वेगवेगळी असल्या तरी सुद्धा नातं सोडून टाकायचं, डायरेक्ट नातं तोडायचं असे कुठे काही असते का? आणि काही पण बोलतो हा चांदेकर। तेव्हा आता तिचं दुसरं मन, ती कला आहे, ती उठते आणि करेक्ट आहे असं म्हणते आणि हे बघ, एखादी गोष्ट जर आपल्या बुद्धीला पटत नसेल तर ती सोडून दे आणि विचार करायचं म्हटलं की आपल्या आयुष्यात अनेक काही अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि हवं तर मी तुझी मदत करते, परंतु आणि हवं तर मी तुला सुचवते, पण त्या चांदेकरचं बोलणं ऐकून तू कधीपासून इतकं डिस्टर्ब व्हायला लागलीस? तू तर स्वतःला कला खरे म्हणवतेस ना, मग कला खरे ही कधीपासून चांदेकराच्या या गोष्टीमुळे इतके अस्वस्थ होते बरं? त्याच्यापेक्षा बरेचसे काही गोष्टी ह्या आयुष्यामध्ये आहे। तेव्हा कला ही लगेच आपल्या मनाला म्हणते की हे बघ, तू वाटेल तसं त्याला बोलायचं नाही बरं का, तो खूप असं चांगला माणूस आहे। तर तिचं दुसरं मन म्हणतं की असं, तर कला म्हणते की हो तसंच, तू तर चिडवू अजिबात नको, पण चांदेकर जे काही बोललास ते तू ऐकलंस ना,
मी त्याचं बोलणं असं सोडून देऊ? मी अजिबात नाही सोडणार. तेव्हा आता तिचे ते दुसरे मन तिला सांगते की का नाही सोडणार तू? ते हेच का? तेव्हा आता कला म्हणते की ते हेच का म्हणजे चांदेकरचं बोलणं. तेव्हा आता तिचं दुसरं मन याला हसायला येतं आणि विचारते की आणखीन काय? आणि काय? तेव्हा कला म्हणते की आणि चांदेकर, मी चांदेकरला नाही सोडू शकत. आणि हे बघ, त्याच्या पुढे हार मारणारे 1000 जण असतील, परंतु मी सुद्धा नावाची कला खरी आहे. शेवटी काही झालं तरी मी त्याला माझं म्हणणं पटून देणार म्हणजे देणारच. पण कसं पटून द्यायचं आणि त्याला ते सर्व पटेल का? म्हणून कलाची आता खूप अशी टेन्शन मध्ये ती हरून गेलेली असते. तेव्हा तिचं दुसरं मन तिला सांगते की अगं सोडून दे आणि कशाला डोक्याला इतका ताप करून ठेवतेस? अगं सोडून दे त्याचा विचार. तेव्हा आता कला म्हणते की मी कसा विचार सोडणार? अख्खा 1 वर्षाचा संसार आहे आमचा, त्यामुळे मी त्याला असं नाही सोडू शकत आणि मला ते जमणार सुद्धा नाही. तेव्हा आता तिचं दुसरं मन तिला सांगते की हे बघ बर का, तो तर तुझा अंत सुद्धा बघेल आणि पूर्ण काही स्पेशन तुझे संपतील. आणि चला तर मग चांदेकर नावाच्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला सुरुवात करा. प्रवास थोडा खडतर आहे, परंतु तुला मात्र मज्जा येईल. बोलत बोलत तिचं दुसरं मन म्हणजे तिचे हमशकल ते चिप्स मस्त ताव मारत तेथून निघून जाते. कलाही तिच्याकडे पाहत असते. तू स्वतः मात्र मला असं सांगतेस आणि बोलतेस तर माझ्या डोळ्यासमोर चित्रच उभं राहिलं. म्हणून कलाही वळून पाहते तर तिचं ते दुसरं मन तेथून निघून गेलेले असते. थँक्यू सुद्धा म्हणते आणि पाहते तर काय तेथे कोणी नसतं, म्हणून तिला खूप असं हसायला येतं. तर गोंधळ हा चांदेकरचा झालेला आहे आणि मी मात्र माझ्या स्टाईलने त्याला ह्या गोंधळातून बाहेर काढू शकते, म्हणून कला आता खूप खुश होते. त्यानंतर आता इकडे राहुल रूम मध्ये विचार करत असतो आणि तेथे नैना येते. नैना विचारते की काय रे राहुल, कसला विचार करतोस? तेव्हा आता राहुल म्हणतो की पुढे काय आणि कसं करायचं याचा मी विचार करतो. तेव्हा आता नैना त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की बेबी, अरे तू कशाला विचार करतोस? मी आहे ना, डोंट वरी. आता सगळं काही आपल्या मनासारखं होईलच. त्याकरिता आपल्याला काही गोष्टी असे कराव्या लागतील. त्यावरती राहुल विचारतो की कोणत्या गोष्टी? तर नैना म्हणते की हे बघ, आपण एकमेकांना समजून घेतो, हे खरंच किती छान आहे. तर राहुल म्हणतो की अगं बाई, तू तर मुद्द्याचं बोल ना काहीतरी. त्यावरती आता नैना म्हणते की हे बघ, मला काय वाटतं की आपण 2 पातळीवर काम करायला हवं. एक म्हणजे ऑफिस आणि दुसरं म्हणजे घर. ऑफिस तू सांभाळायचं, घर मी सांभाळेल आणि रोज मात्र ज्या ठिकाणी जे काही होईल तर ते एकमेकांना सांगायचं. आणि हे बघ, ऑफिसमध्ये जर काही घडून आणायचं असेल आणि घरामध्ये जर काही सूत्र हलवायचे असतील आणि घरात जे काही सूत्र हलवायचे असेल ती मी सांभाळेल आणि घरी जर काही घडून आणायचं असेल आणि ऑफिसमध्ये काय कांड करता येईल यावर फक्त तू लक्ष ठेव. तेव्हा आता राहुल म्हणतो की अद्वैत तर ऑफिसमध्ये मला काही करून सुद्धा देत नाही, तोच पुढे पुढे करत असतो. त्यात कोणतीही गोष्ट असो, डील असो, एम्प्लॉयशी बोलणं असो, मार्केटिंग असो, सगळं काही तोच करत असतो. मी फक्त तो दिवे आगरचा जो काही प्रोजेक्ट केला तो तेवढाच माझ्या वाटेला आला. बाकी त्याने मला आतापर्यंत कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करून दिलेलं नाही. सगळं काही स्वतः करत असतो. तेव्हा आता त्यावरती नैना थोडासा विचार करते आणि राहुलला म्हणते की राहुल, त्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. यापुढचे काही दिवस अद्वैत हा ऑफिसला येऊ शकणार नाही याचा मी पुरेपूर बंदोबस्त करते. तेव्हा आता राहुल विचारतो की नक्की तू असं काय करणार आहे? त्यावरती आता नैना म्हणते की गंमत, फक्त तू बघतच राहा. या पुढचे काही दिवस तो अद्वैत चांदेकर घरीच अडके, याची जबाबदारी माझी असेल. त्यानंतर आता कला तयार होते, आरशासमोर उभी असते आणि ती आता इतकी खुश होऊन आपल्या आरशासमोर उभी राहून स्वतःला म्हणते की चांदेकर, मी आणि तू आपण केवळ एकमेकांसाठीच बनलेला आहोत. आणि बापरे, शब्द किती मोठा आहे, पण काही हरकत नाही. शब्द कितीही मोठा असून परंतु त्याहून सुद्धा तो कठीण आहे, पण तरी सुद्धा मी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती करणारच. आणि बघशीलच तू चांदेकर, मी तुला पटून देईन आपल्यातील जे काही कम्फर्टेबिलिटी. म्हणून कला आता खुश होते. अद्वैत आता बेडवर झोपलेला असतो आणि सकाळी सकाळ इतकी छान तयार होऊन कलाही त्याच्याकडे बघत म्हणत असते एकदम आरशासमोर उभी राहून. तेव्हा आता ती खुश होऊन लगेच अद्वैतकडे पाहते. अद्वैतला जाग येते. अद्वैत उठतो आणि तू अशी भूतासारखी का उभी आहे असं तो कलाला विचारतो. त्यावरती कला फक्त हसत असते. तर अद्वैत तिला विचारतो की काय ग, फक्त हसतेस का? मी किती घाबरलो. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे मी आज खूप खुश आहे. तर अद्वैत म्हणतो की मग? तेव्हा कला म्हणते की मी इतकी का खुश आहे असे तू विचार. आणि चांदेकर, अरे तुला आपल्यामध्ये किती समानता आहे हे बघायचं होतं. आणि हे बघ ना, अरे मी फळ्यावर सुद्धा लिहिलेलं आहे ना आपल्यातले जे काही कम्फर्टेबिलिटी. बघ ना तू नेमकं काय ते.
आपल्यामध्ये काही असा फरक नाही, मग आहे ना आपल्यामध्ये कम्फर्टेबिलिटी. तेव्हा आता अद्वैत उठतो आणि डोळ्याचा जो काही चष्मा आहे तो व्यवस्थित घालतो आणि त्या फळ्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता तो अगदी बारकाईने पाहतो. समंता येथे मात्र कलाने काय लिहिलेलं आहे. तेव्हा कला त्याला वाचून दाखवते की 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 पाय, 1 नाक, 1 जीभ. अरे बघ ना आपल्यामध्ये किती समानता आहे. मग दिसली ना आपली ती समानता तुला. आणि आता तुला टेन्शन नाही, मी फळ्यावर सुद्धा लिहून टाकलेला आहे. तुझा प्रॉब्लेम मी अगदी सॉल्व्ह केला. तेव्हा अद्वैत लगेच आता उठतो आणि तो फळा काढून तो आता टेबलवर आणतो आणि तो फळा तो पूर्णपणे पुसून काढतो. तेव्हा कला म्हणते की अरे काय करतोस, अरे चांदेकर काय हे. आणि ठीक आहे, तर मला असं वाटतं की तुझ्या हाताची आणि पायाची बोटं मिळून आणि माझ्या हातापायाची बोटं मिळून 10 आहेत आणि ते सुद्धा समानच आहे. तर अद्वैत आता थोडासा रागवतो. अद्वैत म्हणतो की हे पग सकाळी सकाळी तुम्हाला बोर करू नकोस आणि नवरा बायकोचं नातं ह्या बेसिसवर अगदी उभं राहतं का. आणि काय ग, तुला जर टाइमपास करायचा असेल, आपण खूप असं सिरियसली बोलतो खरे. तेव्हा कला म्हणते की आपण नाही, फक्त तू. आणि तू जर आपण म्हणून बोलला असतील तर तू सारखा त्याच गोष्टीचा विचार करत असतील. म्हणजे हे पग तुलाच राहवत नाही की आपण आपल्यामध्ये इतका मोठा फरक आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी नेमकं तुला काय म्हणतो हेच तुला नाही कळत. तेव्हा कला म्हणते की मला तर काही फरक नाही वाटत. तेव्हा अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की हे पग एकतर मला बोर करू नकोस, दिवसभर खूप अशी कामं आहेत आणि जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. तर कला म्हणते की बघितलंस का, तुलाच दिवसभर माझ्याशिवाय नाही राहू शकत, हे तूच कबूल केलं. तेव्हा अद्वैतला चिड येते. अद्वैत लगेच म्हणतो की हे पग तुला जर जमत नसेल तर अंजूला सांग, अंजू माझ्यासाठी कॉफी घेऊन येईल. आणि तसंही कॉफी शिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नसते आणि जरा तुझा हा आगाऊपणा आहे ना कमी कर. तेव्हा कला धावतच जाते आणि चांदेकर थांब. तेव्हा आता अद्वैत रागाने म्हणतो की काय आता, कारण त्याला अंघोळीला जायचं असतं. परंतु कला मात्र आता त्याला अडवते आणि पुन्हा मात्र जे काही ब्लॅक बोर्ड आहे ना तेथे येते आणि समंता नावाच्या पुढे ती आता आपल्यामध्ये आगाऊ असा शब्द लिहिते आणि ती अद्वैतला म्हणते की तू सुद्धा आगाऊ आहे आणि मी सुद्धा आगाऊ आहे आणि आता बोल, तुला काय बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, किती काही केलं तरी सुद्धा आपल्यामध्ये खूप मोठा असा फरक आहे आणि तो फरक मात्र इंटेन्सिटीचा आहे. कारण त्याला आता भिन्नताच्या पुढे अति आगाऊ असं लिहायचं असतं. मी तर आगाऊ असेल परंतु तू तर अति आगाऊ आहे असं बोलून तो आता बाथरूम मध्ये निघून जातो. त्यावरती कला ही किचन मध्ये येते आणि कला किचन मध्ये आल्यानंतर अंजू येते. अंजू म्हणते की गुड मॉर्निंग ताई. तर कला म्हणते की हो गुड मॉर्निंग. तर अंजू विचारते की काय हो ताई, काही तुम्हाला हवं आहे का. तर कला म्हणते मी चांदेकर साठी कॉफी करते कारण त्याला जाण्यासाठी उशीर होईल, त्यानंतर मी चहासाठी आधण ठेवते. तेवढ्यात आता अंजूला आठवतं, कारण जेव्हा ती बागेत पाणी घालत होती तेव्हा मात्र पाण्याचा नळ तिच्याकडून चालूच राहिला आणि ते तिच्या लक्षात येते आणि कलाला सांगते. तर कला म्हणते की हो जा अंजू, पटकन बंद करू नये. तेव्हा अंजू म्हणते की हो मी आलेच असे बोलून अंजू धावतच बाहेर जाते. तेवढ्यात मात्र कला ही आता अद्वैतसाठी कॉफी तयार करते आणि हे मात्र आता नैना पाहते, कारण आता अद्वैतला ऑफिसला न जाऊन देण्यासाठी नैनाचा हा एक प्लॅन असतो आणि तो प्लॅन तिला वर्क करून घ्यायचा असतो आणि त्यासाठी मुद्दाम ती एक प्लॅन आखते आणि कलाकडे अगदी बारकाईने पाहत असते. तेव्हा मात्र आता ती हातामध्ये काहीतरी अशी पावडर घेऊन येते आणि कलाकडे बघत मनात म्हणते की आज मात्र तुझ्या चांदेकरला ही कॉफी नकोय, स्पेशल कॉफी हवी आहे आणि त्यामध्ये जर आता मी त्याच्या कॉफीमध्ये हे मिक्स केलं तर बघूयात की तुझा चांदेकर ऑफिसला काही दिवस कसा जात होते. आणि तेव्हा मुद्दाम ती डायनिंग टेबलवर येते आणि तेथून ती पाणी ग्लासमध्ये होते आणि मुद्दाम तो ग्लास खाली पाडून टाकून देते. ग्लास फुटतो, त्यातील पाणी सुद्धा सांडते आणि जोरात आई ग आणि माझ्या हातातून ग्लास सटकला असं म्हणते, कारण हे तिचं पूर्णपणे आता नाटक असतं. कला ही तोपर्यंत कॉफी ओतत असते. तेव्हा कला धावतच येते. नैना ही जोरात आई ग असं ओरडून काच लागली वाटतं असं सुद्धा म्हणत असते. कला धावतच तिच्या जवळ येते. तेव्हा कला म्हणते की अगं ताई सावकाश, मागे हो लागलं का तुला. नाटक करत म्हणते की हो ना थोडंसं. तेव्हा कला म्हणते की थांब मी हळद घेऊन येते. नैना म्हणते की नको, मी एक काम करते, मी जाते आणि हळद लावून येते, तू तोपर्यंत हे सगळं साफ करून घे, कारण कोणी जर बाहेर आले, आबा वगैरे जर आले तर त्यांनाही काच लागेल. म्हणून बरोबर आता ती कलाला तेथे नादी लावण्याचा प्रयत्न करते आणि कला ही बरोबर आता लगेच तिचं ऐकते आणि घाईघाईने जाते आणि झाडू आणि सुपली वगैरे सर्व काही साफ करायला घेऊन येते. तोपर्यंत नैना आता त्या कॉफी जवळ किचन मध्ये येते आणि तिला मात्र त्या कॉफीत ती पावडर मिक्स करायची असते आणि तोपर्यंत आता कला ही बिचारी साफ करत असते. तोपर्यंत आता नैना ती पावडर त्या कॉफीमध्ये मिक्स करून देते आणि परत लगडण्याचं नाटक करून ती कला जवळ येते आणि कलाला म्हणते की कला सॉरी बर का, अगं माझ्या वेंदळेपणामुळे तुला तुझी काम सोडावी लागली.
हा कला म्हणते की ठीक आहे, थांब मी तुला वर सोडते. तर नैना म्हणते की अगं कशाला, तू तुझं काम कर, मी माझी आपली जाते, तुला नको माझ्यामुळे आणखीन त्रास. मात्र आता लगेच कला ही नैनाच्या हाताला धरते आणि तिला घेऊन पुढे जाते. तेव्हा रोहिणी अंजू अंजू असा आवाज देते आणि तेथे कोणी नसतं. तेव्हा रोहिणी म्हणते की कुठे गेले असतील सगळेजण. अंजू धावतच बाहेरून येते. रोहिणी तिला विचारते की काय ग, कुठे गेली होतीस. अंजू म्हणते की बाहेर मी झाडांना पाणी घातले, परंतु माझ्याकडून नळ हे चालू राहिला होता, बंद करण्यासाठी गेले होते आणि रॉकेट तर बाहेर गेलेला आहे, त्यामुळे सगळी काही कामं माझ्यावरच पडतात. तेवढ्यात रोहिणी आता चिडून म्हणते तू तर सगळी काही काम बरोबर करत असते, फक्त माझा आवाज तुझ्या कानावर ऐकू येत नसतो, आणि जा माझ्यासाठी कॉफी बनवून घेऊन ये. तेव्हा अंजू म्हणते की हो तुम्ही बसा, मी लगेच आले. तेव्हा आता नैनाने त्या अद्वैतच्या कॉफीमध्ये जे काही मिक्स केलेलं असतं तीच कॉफी अंजू पाहते आणि म्हणते अरे देवा, ही कुणाची कॉफी असेल, नक्की कुणाची तरी उष्टी कॉफी राहिली असेल, म्हणून ती लगेच आता तिकडे ती कॉफी बाजूला ठेवून देते आणि आणखीन 2 कप घेऊन नवीन कॉफी तयार करते. तेवढ्यात कलाही तेथे येते आणि चल अंजू आता कामाला लागूयात. परंतु तेवढ्यात तिच्या लक्षात येते की चांदेकरला तिला कॉफी द्यायची होती. तेव्हा कला विचारते की ही दुसरी कॉफी कुणाची आहे. तेवढ्यात अद्वैत वरून चिडत असतो की माझी कॉफी, अंजू तुम्हाला कॉफी देणार आहे की नाही असे तो मोठ्याने ओरडतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर ओरडतोस कशाला, अरे देते ना मी तुला कॉफी, मी सुद्धा काम करते, आले मी लगेच. म्हणून ती आता लगेच परत किचन मध्ये येते आणि अंजूला विचारते की ही दुसरी कॉफी कुणाची आहे. तेव्हा आता अंजू म्हणते की ते रोहिणी मॅडमचे आहे. तर कला म्हणते की थांब मी देते. म्हणून कला आता ते दोन्ही कप उचलते आणि रोहिणीला 1 कप देते आणि घाईने परत ती आता रूम मध्ये अद्वैतसाठी ते 1 कॉफीचा कप घेऊन येते. तेव्हा आता कला रूम मध्ये कॉफी घेऊन गेली हे बघून मात्र आता नैनाला खूप असा आनंद होतो. नैना तर तिच्याही मागेच असते. तेव्हा मात्र आता नैना स्वतःची खुश होऊन म्हणते की हो आता मात्र माझा जमाल बुटा हा काम करायला अगदी सुरुवात करेल, ते पण थोड्याच वेळात. तेवढ्यात कला आत कॉफी घेऊन येते. तर अद्वैत म्हणतो की मी मगाशी सांगितलं होतं. तर कला म्हणते की हो सांगितलं होतं, मला कॉफी हवी होती, का दिली नाहीस, एकदम असा चिडका बिब्बा आहेस तू, आणि हे घे गरम कॉफी पी आणि तुझं जे गरम डोकं झालेलं आहे ना ते थंड कर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय गरम कॉफी पिल्याने गरम डोकं थंड होणार आहे का. तेव्हा कला म्हणते की अरे तू तर द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे बाबा, तुझं इतर माणसासारखं थोडंसं असतं, ही कॉफी पी. तेव्हा आता अद्वैत लगेच तिच्या हातातून रागानेच कॉफी घेतो आणि ती कॉफी तो पितो. तेव्हा आता नैना डोकावून पाहते की अद्वैत कॉफी पिला किंवा नाही पिला. अद्वैत कॉफी पितोय हे बघून नैना तर आणखीन खुश होते. तेव्हा आता अद्वैत 1 घोट कॉफी पितो आणि कलाला म्हणतो की खरे अगं ही कॉफी काहीतरी वेगळीच लागते. तेव्हा कला म्हणते की काय, तर नैना लगेच आता स्वतःशी खूप असे हसते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही अद्वैतला म्हणते की अरे मी केलेली कॉफी कधीही चुकू नाही शकत. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी काही खोटं बोलत नाही, लागते तर लागतेच, आणि तो कलाला कॉफी प्यायला देतो. तेव्हा आता कला सुद्धा ती कॉफी पिते. परंतु नैना मात्र आता इकडे खोशून म्हणत असते की मी जे काही केलं ना त्यात अद्वैतची नाही परंतु कलाची सुद्धा वाट लागली, म्हणून कला सुद्धा ती कॉफी पिऊन घेते. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.